दापोलीमध्ये शिवसेना योगेश कदम यांना उमेदवारी देऊ शकते, तर शिवसेना उबाठाकडून संजय कदम यांचा विचार होऊ शकतो। रत्नागिरीमध्ये शिवसेना उदय सामंतांचा विचार करेल, तर शिवसेना उबाठा राजन साळवींना त्यांच्यासमोर उभं करू शकते। सावंतवाडीमध्ये शिवसेनेचे दीपक केसरकर, तर शिवसेना उबाठा राजन तेलींना त्यांच्यासमोर संधी देऊ शकते। महाडमध्ये शिवसेना भरत गोगावले, तर शिवसेना उबाठाकडून स्नेहल जगताप यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। अलिबागमधून शिवसेना महेंद्र दळवींना उभं करेल, तर ठाकरे गट शेकापला मदत करू शकतो। कर्जतमध्ये महेंद्र थोरवे शिवसेनेचे उमेदवार असतील, तर शिवसेना उबाठाकडून नितीन सावंतांना संधी दिली जाण्याची चर्चा आहे। कल्याण पश्चिममधून विश्वनाथ भोईर यांना शिवसेना पुन्हा उमेदवारी देईल, तर शिवसेना उबाठा बंड्या साळवींना त्यांच्यासमोर उभं करू शकते। कोपरी पाचपाखडी या भागात एकनाथ शिंदे स्वतः त्यांचा तो मतदारसंघ आहे, तिथे राजन विचारे किंवा केदार दिघे यांना शिवसेना उबाठा उभं करू शकते। कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटील हे मनसेचे आमदार आहेतच, ते पुन्हा उभे राहतील। रमाकांत मडवी शिवसेना त्यांना आणि राजेश मोरे या दोघांचा विचार करतेय, तर शिवसेना उबाठा सुभाष भोईर यांना संधी देऊ शकते, म्हणजे कल्याण ग्रामीणमध्ये तिरंगी लढत होऊ शकेल।